पाशी श्रीराम राम भोजन करावे येते तिचा प्रसाद द्यावा हे मागे उपयोग नये आता येते तुम्ही निज चित्त एक पाळू श्रीराम राम राम अण्णा टोपी काढा. सर्वथा उदासन करी मना मनोनी चरणा लागलो. ये रे वडिला त्वरितन जैसा राम तैसा भरत वेळोवेळा पाया लागत हे अनुचित सर्वथा. ऐकून कपीचे वचन भरत झाला तुझं सकळ धर्माचे निरज्ञान मज चळवण का करीसी. सर्वासी आगजन ब्राह्मण कुलशीळ सगुण गुण वेश वेशा संपन्न आली आपण पूजावा. मनतै सावका भक्त श्याम वदनी रटन भागवत बुद्धीने पूजा करीत तेची संत सर्वज्ञान. ज्ञानी आत्मा विश्वासान भागवताची श्रेष्ठ त्याची पूजा देवता परमार्थाचा असेल भागी.
ऐतिहासिक जे कोणी दोन करी पूजन नमन तो पापी पूर्ण राम दर्शन त्याचे कैसे राम साधूची दृष्टी राम साधूची गाठी राम साधूची पोटी सज्जन भेटी राम भेटे राम साधूची वृत्ती राम साधूची स्थिती राम साधूची भक्ती श्रीराम प्राप्ती सत्संगे राम सत्संगात भगवान राम संगा विकला राम सत्संग नादला राम राईला सत्संगे बापल्या गाला बसवा. आता बक्कळे आणखी 80 वेळा राहिलेत. 80 वेळा राहिलेत. 40 आहे. वाचक अभिषेक महाराज टाले. अभिषेक महाराज टाले. ऐकोनी भक्ताचे उतरण हनुमान झाला चिंता तुरण भरत नमोने सत्वरण काय गोविंद बोलिला प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री रामानुजात देवचरण सर्वतानुन गवे पूर्ण संकोचित करण ते सावधान अवधारी. सौमित्र पडिला विसर्ज नाही घेतले जीवन येथे मी करिता भोजन तेचे दूषण राम भजनी. श्रीराम बैसला संचित वानर भार शोका पुनीत विभीषणे दुःखे तळमळीत मजची येत आरकिवी. स्वामी भरता विनंती ऐक मज द्यावे चरणोदक संभावना सकळीक तिने देख पावली. तुझे चरण तीर्थ घेता विजयी होईन सर्वता. सौमित्रा उठवीन तत्वता लंकानाथ जीवगात. उभोणी राम राज्याची गुणी तुटेल देवाची बांधवणी. सीता सोडवीन तातडी येथे रोकडी आणीन.
म्हणून चरण ठेविला माता तव भरत मने मागुता काही विनविन कपिनाता ते तत्वता ऐकावे. श्रीराम दर्शना चित्तभूत झाले उत्कंठित आज्ञेत वानोईत काय मत चालेना. बाण तुझे सवेदीन त्यावरी करी आरोहण माझे वरचे लोटांगण श्रीरामा आपण करावे. इथं कोणी कृत्य झालो तुझे निसनात तू कृपाळू श्रीराम भक्त मनोगता रक्षावे. एवढं मला जर पाठवलं तर मी झालो कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. मला तुम्ही भानावर बसून पाठवा. मी तुमचा निरोप सांगेन. तुम्हाला भावाची भेट होईल. रामराजाची गुढी उडवेल. लक्ष्मण असताना उठेल. असं भारताचा आणि हनुमंतराचा संवाद एका गावा काकांनी वर्णन. श्रीराम नाम स्मरता तुझ श्रम नाही सर्वता जाणून माझ्या मनोगता वचनार्था संपादे. तुम्ही राम नाम उच्चार केल्यामुळं तुम्हाला कुठलाही श्रम नाही. म्हणून असताना माझं मनोगत जात मी तुम्हाला बाणावर बसवतो आणि तुम्हाला निरोप देतो. ऐकोणी भरत वचन हनुमंत विस्मयापन्न कोण उल्लंघी तुझे वचन म्हणून चरण वंदिले. भारताचे शब्द ऐकले हनुमंताला आश्चर्य वाटलं. सांगितलं भरत राजे तुमचे शब्द कोण उल्लंघन करणार आहे. वाचेसे पडिले मौन राहिले दोन्ही कर जोडून एर चापी सजोनिया गुण स्थिती बाण लाविला. बोलायचा शब्द खुंटला. लागले दोन्ही हात जोडले. भरत राजाला बाण आणला. बाणावर हनुमंताला आरोहण करायला लावलं आणि बाण असताना निघाला. भरत प्रेम अद्भुत प्रेम बांधिला कपिनाथ सर्वता काही नचले मात बैसे पर्वत सह बाणाग्री. भरताला असताना आपल्या बाणावर हनुमंताला रोवून गेले. हनुमंताच्या हातावर द्रोणाचल पर्वत आहे आणि राम नामाचा गजेर केला आणि भरताना हनुमंताला रामचंद्राकडे वल्ली घेऊन पाठवलं. प्रभू चंद्र भगवान की जय हनुमान महाराज की जय. करोणी प्रदक्षिणा नवन घेतले चरण तीर्थ मागुण बाणी करिता आरोहण एर संधान योजिले. भरताचे शब्द ऐकले. चरणतीर्थ मागून घेतलं. बाणावर आरोहण केलं. हनुमंताला निघाले. ओढी काटोनी कानाडी वरी बैसविला परवडी गुणी जोडोनी जडाडी प्राण पौडी सोडिला. धनुष्याला बाण लावलं. कानापर्यंत दोरी ओढली. हनुमंताला बाणावर बसवलं. बाण निघाला. करुणिया राम स्मरण भरते सोडिला निज बाण कपी करुणिया राम स्मरण गगनी सबान उसळला. भरताना दोरी कानावर पर्यंत वळवली. हनुमंताला बाणावर बसले. राम नामाचा गजेर केला. हनुमंताला निघाले. प्रभू रामचंद्र की जय. हनुमान जाता गगनात गगन अवघे लकलकित दिव्य तेज अद्भुत तेज वासत्वे आच्छादे. हनुमंताच्या वेळेस आकाश मार्गाने बाणाला चालले. आकाश चम तेजोमय आकाश झालं. दिव्य दुदुंबी सुरवरी स्वर्गी त्राटिल्या भेरी पुष्पवृष्टी सुरवरी केली श्री कपीच्या. गंधर्वाचे गायन सिद्ध सिद्ध
सिद्धांचे जय जयकार गर्जन देवगणाचे नर्तन कपी गर्जन निज गजरे गंधर्व गाऊ लागले, अप्सरा नाचू लागल्या, देव मुलांचा वर्षाव करू लागल्या, चौकडा राम नामाचा गजर होऊ लागला. प्रभुराम चंद्र भगवान की जय. विजयी झाला कपिंद्र आता उठवील सौमित्र निवटून राक्षस बारदश शिर मारिल. गौवा काका म्हणतात, आता हनुमंत आले, द्रोणाचार्य पर्वत आणला, देवांना वाटलं आता हनुमंत असणारे आले, लक्ष्मण उठणार, रामचंद्र राजा रावणाला मारणार, आपली किती कोटी देवांची बंदबडी सुटणार, सर्वांना आनंदी आनंद झाला. तोटेल देवाची बांधवडी नृत्य करिता तातणी स्वर्गी उभवणी गुणी जय जयकार गरजता ते. राजा रावण बनणार, रामचंद्राच्या नावाची गुढी उभारणार आणि सर्वांना आनंदाला जयजयकार होऊ लागलेला आहे. स्वर्गी हर्षित सुरगण वेगी जातसे वायुनंदन आकाश मार्गे शोभायमान क्षणे गमन दिगता. येऊ लागलेले उत्तर दिशेनं लागले, सगळं गगन चमकू लागलेले, जयजयकार होऊ लागलेले, सर्वांना आनंदी आनंद झालेला आहे. लोकीतले माणसं सुद्धा उठून बसतो, आनंद झाला. एरीकडे रघुनंदन झाला अत्यंत उद्विग्न सावध परी असावधानपण मार्ग निरीक्षण मांडिले. रामचंद्र हनुमंताला काय येत नाही, पण रामचंद्र उद्विग्न झाले. एवढा वेळ झाला, 5 वाजायला लागले, आणखी असताना हनुमंत कसा आला नाही, लागलीचा असणारा चिंता रामचंद्राला पडली. का पानयेची कपिनंदन का लागले विलंबन नकळे काही झाले विघ्न राक्षसी चढून मादिला. हनुमंताला काय विघ्न आलं का काय, का बसल्या बसल्या झोप घेतली का काय, हनुमंत कुठं गुपला का काय, रामचंद्राला हनुमंत न आल्यामुळं चिंता लागली आहे. की सगळा पर्वतची चुकला आणि तो पर्वत राशी गेला की जाता मार्गची भुलला वेडावला कपिंद्र. हनुमंत जाताना चुकले का काय, हालत नाही आता. चुकलं का काय, मार्ग चुकला का काय, आणि चुकलेला माणूस लवकर येत नसतोय. रामचंद्राला चिंता हनुमंताची पडली. की नीटते तेची गेला पर्वत टाकेला औषधी ओळखीची वैला की डोळा लागला पर्वती. हनुमंताला पर्वत सापडला असेल, पण कंटाळा थांबला म्हणून बसला, बसला तिकडून लागला. गेलो दादा नागरगोजे वाचण्यासाठी. चला हनुमंताची चिंता लागलेली आहे. राक्षस कोणी निमले ते तती माया केली बहुत गोवोनी पाडिला हनुमंत कपिनाथ विटंबिला. तो नभी राक्षसाची नाकळे सर्वता मायेसे जिंतोनी माया राक्षसी निज कार्यासे लादेल. विठ्ठल देव तुकाराम चंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राय नमः. ती कळी मांडिली तेथे घेऊन देते औषधी ते बळी मिसलो नि उदाते तीही कपिते गोविले. राम या ठिकाणी चिंता करू लागले. प्रभू या ठिकाणी हनुमंतराय गेलेला आहे. काल नसल 28 घेतली. त्या ठिकाणी असणारे ते गंधर्व युद्धासाठी मिसळलेले असतील, औषधी घेऊ देत नसतील, म्हणून या ठिकाणी उशीर झाला असल.
हे हिन घडे कापिशी क्षणे मारील गंधर्वासी जगतील हनुमंतासी रणी उदासी न भिलावे. प्रभू रामचंद्र म्हणले हनुमंताला असं तर घडणार नाही. हनुम्या माझा या ठिकाणी बल्लाडी आहे, त्याला कळी काळ देखील तर कापत आहे. असं तर न व्हायला पाहिजे. का उशीर झाला असल? 14 सहस्त्र बनकर 80 सहस्त्र किंकर मारिला क्या कुमार आदट वीर हनुमंता. सीताला गेला त्यावेळेस असणारा 14,000 बनकर मारले, 80,000 किंकर मारले, शंभू मारी मारला. एवढे असणारे या ठिकाणी हनुम्यानं मारलेला. आताच का उशीर झाला असं? आम्ही तर राक्षसाच्या पंक्तीश्चने मारिल मारवती ते गंधूर बापुडे किती शने कपिती निवटील. अनेक राक्षसाच्या पंक्ती या ठिकाणी कोट्यावधी राक्षस हनुम्यानं या ठिकाणी मारलेले आहेत. आणि आताच का उशीर झाला असं? असं तर नाही व्हायला पाहिजे. उशीर का झाला असं? हा या ठिकाणी प्रभू रामचंद्र न कळे काय पडली गुंती लोटो गेले मध्ये राती हनुमान याची शीघ्र गती रघुपती संचित. होऊन गेले. प्रभू रामचंद्र चिंतेमध्ये या ठिकाणी ग्रस्त झालेले आहेत. काय येत नसतील हनुमंत असं या ठिकाणी प्राण वेचले लक्ष्मण औषधीचे काय कारण आसुर पूर्ण झाले नयन लक्ष्मण केवी वाचल. या ठिकाणी प्रभू रामचंद्र शोकाकुलित झाले. म्हणले लक्ष्मणाचा प्राण जर या ठिकाणी गेला, मग हनुमंतराया जर औषध घेऊन आले, काय उपयोग होईल त्या औषधीचा? का भाया ठिकाणी हनुमंतराया येत नसतील? लक्ष्मण काय केले रे उदात्य मांडिले शक्ती भेदे शयन केले मज मोकळिले समग्र. अरे काय केलं रे बाबा हे लक्ष्मणा? तू असणारा मला या ठिकाणी सोडून गेलास, मला एकट्याला या ठिकाणी ठेवलंस लक्ष्मणा. आसुरबा दादा कोळशे लोणगावकर हनुमंत सोडण्याकरता जिथं असतील तिथं लवकरात लवकर येणे. आसुरबा दादा कोळशे लोणगाव. केली प्रतिहते शरणांगत तू झाली. या ठिकाणी असणारी शरणांगत या ठिकाणी तुला शक्ती आली. बिभीषण शरणागत आला, त्याला पाठीशी घातलं लक्ष्मणा.